मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ आता हे सुद्धा महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचं एक भाग बनल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील विमानतळ हे नवी मुंबईमध्ये हलवण्यात येत असून ही जागा विकण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला। तर त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू असल्याचं श्रेय सुद्धा भाजपा घेत आहे। दरम्यान आता महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणामध्ये सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत, घोषणाबाजी करताना दिसत आहेत, प्रत्येक कामाचं श्रेय वाटून घेत असताना दिसत आहेत आणि त्यातच आता नवी मुंबई विमानतळाचा वाद सुद्धा यावर चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळत आहे। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे। या विमानतळास नरेंद्र मोदींचं नाव देण्यात यावं असं देखील भाजपाने म्हटल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। बिनविरोध आलेले उमेदवार हे गुंडागिरीवर बिनविरोध निवडून येत आहेत, त्यामुळे येथे परत निवडणुका घ्याव्यात। ईव्हीएम मशीनवर नोटाचा पर्याय असताना बिनविरोध निवडणुका कशा होतात असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेमधून केला। सोबतच बदलापूरमध्ये बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने नगरसेवक पद दिल्यावरून आता भाजपावर सर्वच पक्षांकडून हल्लाबोल केला जातोय। भाजप आता लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांना सुद्धा आपल्या पक्षात घेत आहे, त्यांना साथ देत आहे, त्यामुळे भाजपावर सर्वच पक्ष आता निशाणा साधताना दिसत आहेत, हल्लाबोल करताना दिसत आहेत। पॉक्सो आणि लैंगिक शोषण असलेल्या लोकांना पक्षाने प्रवेश द्यायला नाही पाहिजे, मात्र भाजप या उलट करताय, उलट त्याच लोकांना साथ देत असल्याचं इतर पक्ष म्हणत आहेत। इतर पक्ष यावर संतापलेले असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता देशभरात महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना भाजपा पक्षात घेत असल्यामुळे, त्यांना साथ देत असल्यामुळे लोकांनी बेटी बचाव नाही तर भाजपाकडून बेटी बचावचे दिवस आल्याचं पाहायला मिळतं आणि असा घणाघात सपकाळ यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून नवी मुंबईतून केलेला आहे।